पत्नीकडून पतीच्या खुनाची सुपारी, 4 आरोपी जेरबंद. भद्रावती तालुक्यातील घोळपेट परिसरात घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पतीच्या खुनासाठी स्वतः पत्नीनेच 1 लाख रुपयाची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2 मे 2026 रोजी घोळपेट येथील कर्मवीर शाळेजवळ हनुमान मंदिराशेजारी एका इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृताची ओळख रवींद्र तुळशीराम कुळमेथे अशी पटवली. प्राथमिक तपासात हा अकस्मात मृत्यू वाटत असला तरी सखोल चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले. मृतकाची पत्नी दीपमाला कुळमेथे हिनेच पतीच्या खुनासाठी वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रवीण कालोलकर आणि नासिर अन्सारी यांना 1 लाख रुपयाची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. 1 मे रोजी आरोपींनी मृतकाला कारमध्ये बसवून घोळपेट येथील सुनसान ठिकाणी नेले. तेथेच कारमध्ये त्याचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह घटनास्थळी टाकून पसार झाले. भद्रावती पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत आरोपी दीपमाला कुळमेथे व वर्षा परचाके यांना वरोरा येथून तर सोनू उर्फ प्रवीण कालोलकर व नासिर अन्सारी यांना नागपूर येथून अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती कंपनीची कार क्रमांक MS31 DC 8919 व 3 मोबाईल जप्त करण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.